हॅलो नमस्कार मंडळी, मी आहे अर्चना व्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. आज आहे गुरुवार. आज मला बाहेरच्या गव्हाचे दळण विश्वापेक्षा मनाची करायचे विश्व होते. विराट आहे. इथून मनात पुढं सुंदर तुम्ही विचार असतील तर फ्लावर जग बटाट्याची सुंदर रेसिपी दिसणार आहे. बघता. नमोबुद्ध आहे. नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज बनवणार आहोत फ्लावरची रस्सा भाजी. त्यासाठी आपल्याला साहित्य घ्यायचे: कापलेले फ्लावर, कापलेले टोमॅटो, कोथिंबीर, कस्तुरी मेथी आणि कढीपत्ता. आता आपण एका कढईमध्ये शेंगदाणे चांगले भाजून घेणार आहोत. शेंगदाणे व्यवस्थित भाजायचे आहे. थोडेसे असे लालसर काळपट झाले तरी चालतील, पण जास्त काळपट होऊ द्यायचे नाही आहे. आणि थोडेसे कच्चे ठेवले तर भाजीला कच्च्या शेंगदाण्याचा फ्लेवर येईल. त्याच्यामुळे शेंगदाणे आपल्याला चांगले खरपूस भाजायचे आहे. शेंगदाणे खरपूस भाजल्यानंतर आपल्याला ते काढून घेऊन त्याची पेस्ट बनवायची आहे. पेस्ट म्हणजे पाणी टाकून बनवायची नाही, आपल्याला कोरडा वाटून घ्यायचे शेंगदाणे. तुम्ही बघू शकता, मी आता मीडियम फ्लेमवर शेंगदाणे भाजत आहे. आता दुसऱ्या कढईमध्ये कढई आपल्याला गॅसवर तापायला ठेवायची आहे. मी एकीकडे फ्लावर धुवून घेत आहे. तुम्ही बघू शकता, मी आता फ्लावर धुत आहे. फ्लावर चांगला 2 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. फ्लावर चांगला 2 पाण्याने धुतल्यानंतर आपल्याला फ्लावर चांगला धुवून घेऊन एका चाळणीमध्ये बाजूला ठेवून द्यायचा आहे. दुसरीकडे आपल्याला आता कढई तापायला ठेवायची आहे. कढईमध्ये मी 1 मोठा चमचा तेल घेतलेला आहे. आपल्या भाजीला चांगली तरी यावं म्हणून थोडंसं तेल जास्त टाकलेलं आहे. आता त्याच्यामध्ये कढीपत्ता तडतडायला टाकलेला आहे. कढीपत्ता चांगला तडतडू द्यायचा आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर आपल्या भाजीला लागेल. तुम्ही बघू शकता. आणि त्याच्याचमध्ये आपल्याला आता बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो पण चांगला व्यवस्थित शिजू द्यायचा आहे त्या मिश्रणामध्ये. तुमच्याकडे चांगला पिकलेला टोमॅटो असला तरी चालेल. माझ्याकडे नव्हता म्हणून मी असा टोमॅटो टाकला. हा थोडासा कच्चा आहे म्हणून तो मी शिजू देणार आहे थोडासा. एकीकडे तुम्हाला आत्ताच दाखवलं होतं मी की मिक्सरमधून मी पेस्ट करून घेतलेली आहे, पण आपल्याला जाडसर कोरडे शेंगदाणे वाटायचे आहे. आपल्याला पाणी टाकून पेस्ट नाही करायची त्याची. तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे टोमॅटो पण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. त्याच्यानंतर धुतलेली फ्लावर ती टाकायची आहे आपल्याला आणि व्यवस्थित मिक्सचर करून घ्यायचं आहे. व्यवस्थित हलवून घ्यायची आहे फ्लावर व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर आपण आत्ताच मसाले ॲड नाही करणार याला, कारण आपण फ्लावर शिजून नाही घेतलेली अजून. म्हणून आपल्याला झाकण ठेवून 5-1 मिनटं आपल्याला फ्लावर शिजू द्यायची आहे. तुम्ही बघू शकता काय सुंदर कलर दिसतोय. परत व्यवस्थित हलवून घ्यायची आहे फ्लावर. आता मी वरतून मोहरी टाकलेली आहे थोडीशी. अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे. हळद टाकलेली आहे. आणि फक्त मी त्याच्यामध्ये आपला मोठा चमचा प्रवीण मसाला, कांदा लसूण मसाला फक्त एवढाच टाकलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण कोणताही मसाला याच्यामध्ये ॲड केलेला नाही. इव्हन मिरची पावडर पण आपण टाकलेली नाही आहे त्याच्यामध्ये. आता आणि मीठ टाकलेलं आहे. आता हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिश्रण करून 5-1 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे. ह्याच्यात तुम्ही बटाटा पण टाकू शकता. व्हिडिओ बघता सबस्क्राईब करा. व्यवस्थित हलवल्यानंतर आपल्याला ते 5-1 मिनटं परत झाकून ठेवायचं आहे. आणि 5 मिनटांनी झाकून ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता, आपली आता फ्लावर थोडीशी बारीक झालेली आहे, कारण फ्लावर शिजल्यानंतर थोडीशी बारीक दिसते. आता याच्यामध्ये आपण जे मिक्सरमधून शेंगदाण्याची पावडर केली होती, जाडसरच आहे, जास्त नाही आहे बारीक, ती आपल्याला टाकून घ्यायची आहे. मी 3 चमचे टाकून घेतलेले आहे. आणि ती पण व्यवस्थित हलवून आपल्याला 2-1 मिनटं झाकून ठेवायचं आहे. 2 ते 3 मिनटं झाकून ठेवली तरी चालते. आणि तुम्ही बघू शकता की कितपत शिजते आपली फ्लावर त्याच्यावर. आता झाकून ठेवल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये
गरम पाणी टाकायचं आहे, गार पाणी टाकायचं नाही आहे. कोणत्याही भाजीला गरम पाण्याने तरी येते, गार पाण्याने तरी येत नाही. त्याच्यामुळे याच्यात आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित परत हलवून घ्यायचं आहे मिश्रण. व्यवस्थित मिश्रण हलवून घेतल्यानंतर परत 5 मिनटं ते झाकून ठेवायचं आहे. ह्याच्यावर आता आपण कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर हे मिश्रण परत आपल्याला झाकून ठेवायचं आहे व्यवस्थित मिश्रण करून. फ्लावर आपली शिजलेली आहे, पण थोडंसं रस्सा आटवायचा आहे आपल्याला, कारण आपल्याला खूपच जास्त पातळ करायची नाही आहे भाजी. मीडियम फ्लोवर ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे तरी आलेली आहे आपल्या भाजीला. मी आता वरतून कस्तुरी मेथी टाकत आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आवडत असलं तर टाका, नाही तर नका टाकू. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे, दिसतोय. अशाच नवनवीन रेसिपीसाठी अर्चना रेसिपीला फॉलो करा. आता ही तयार झालेली आहे आपली फ्लावर बटाट्याची रस्सा भाजी. घरच्याच मसाल्यांपासून बनवलेली आहे. तुम्ही बघू शकता काही सुंदर कलर आलेला आहे आपल्या भाजीला. अशाच नवनवीन रेसिपीसाठी अर्चना रेसिपीला फॉलो करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही तुमच्या घरी कशी बनवता त्याची पण कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. मला आज दळण करायचे होते म्हणून मी दळण करायला बसले आणि दळण करता करताच मला 3 वाजले आणि 3 वाजताच मला बाबू म्हणू राहिला, मम्मी चहा कर, मम्मी चहा कर. त्यावेळेस मी बाबूला विचारत होते. त्याच्यानंतर स्वयंपाक केल्यानंतर मी बाजारला गेले, बाजारला जाऊन आले आणि संध्याकाळच्या वेळेस मला थोड्या वेळा दुकानावर थांबावं लागले होते म्हणून मी दुकानावर थांबले. पण ह्या पाऊस पडला त्याच्यामुळे लाईटीजवळ हे किडे खूप त्रास देत होते. खूप प्रचंड असे किडे झाले होते म्हणून मी तिथे तेलाचा कागद चिटकवला. थोडेसे त्याला चिटकले पण नाही काही झाले. मग दुकान बंद करून परत येत असताना आमच्या दारात हे मोगऱ्याचं झाड आहे, तुम्ही बघू शकता. त्या मोगऱ्याच्या झाडाला इतक्या प्रचंड प्रमाणात मोगऱ्याचे कळ्या आणि फुलं आलेले आहे. त्याचा वास इतका सुंदर येत होता, छान येत होता. एक तोडावं असं वाटत होतं पण नाही तोडू शकले. आणि 9 वाजता रात्री पाणी आले. 5च मिनटं सोडले, 3-4 हंडे भरले आणि पाणी गेलं. बोलले सकाळी येईन. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.